असे म्हणतात की गुरुचरित्राचं 14व्या अध्यायाचं वाचन केल्याने सगळे संकट दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नरसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. कोणतीही सुटत नसलेल्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14वा वाचला जातो. हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो, मनाला आनंद आणि शांती मिळते. चला तर मग आज आपण पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ती परियेसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होया आम्हासी. उदरव्यवस्थेच्या ब्राह्मणांसी, प्रसन्न जाहले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हांप्रती. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जान, सांगता जाहला विस्तारे. एक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवणी. तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे जो द्विजवारू. पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा. तया सायनदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायनदेव विप्र करी नमन. माता ठेवुनी चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुम्ही महिमा. विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू माणूशी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैसी आम्हासी. मागे नये का आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सदत्ती. ऐसे विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर कृप असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी, घात करीतो जीवेंसी. याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मज आजी. जाता तयाजवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैसे आपणासी. संतोषणी श्री गुरुमूर्ती, अभयकर आपले हाती. विप्र मस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. संतोषणी प्रिय भावे, पुनरपि पाठवली आम्हापासी. जंवरी तू परतोणी येसी, असो आम्ही भरमसी. तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथून. नीच भक्त आमुचा तू होशी, पारंपर वंशावंशी. अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाभोन निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा. ब्रह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊन गृहात, गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुची ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्नीसी. श्री गुरुकृपा होय ज्याची, काय करील क्रूर दुष्ट. गुरुळची या पिलियांसी, सर्प तो कणवे परिग्रासी. तैसे तया ब्रह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. काय खादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय ज्याची, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण, त्यांची कैसे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी.
ज्यांसी नाही मृत्यूचे भय, त्यांचे यवन असे तो काय. श्री गुरु ज्यांची होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यांसी नाही, हृदय ज्वाळा होय त्यासी. जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे तयावेळी, स्मरण असे नसे काही. म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही. विप्र एक आपणासी, स्मरण जाहले तयावेळी. ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी. म्हणे स्वामी तूच माझी, येथे पाचारिले कवणी. जावे त्वरित परतोणी, वस्त्रे भूषण देऊनी. निरूप देतो तयावेळी, संतोषुनी द्विजवार. आला ग्रामा वेगवक्त्र, गंगातीरी असे वासर. श्री गुरुचे चरण दर्शना, देखुनिया श्री गुरुसी. नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी. सांगे वृत्तांत अद्यांत, संतोषणी श्री गुरुमूर्ती. तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती. स्थान स्थान तीर्थक्षेत्रे, ऐकोनी श्री गुरूंचे वचन. विनविसते कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईन समागमे, तुमचे चरणाविने देखा. राहू न शके क्षणा एका, संसार सागर तारका. तूच देखिया कृपा सिंधू, उद्धरावया सागरांसी. गंगा आणिले भूमीसी, तेसे स्वामी आम्हासी. दर्शन दिधले आपुले, भक्तवत्सल तुझी ख्याती. आम्हा सोडून काय नीती, सर्वे येऊ निश्चिती. म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुशी. विनवी विप्र भावेसी, संतोषिनी विनयेसी. श्री गुरु म्हणती तयवेळी, कारण असे आम्हा जाणे. तीर्थे असते दक्षिणे, पुनरपि तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गावा समीपत. वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात. मिळवणी भेटा तुम्ही आम्हा, न करा चिंता असाल सुखे. सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके. भाक देती तयवेळी, ऐसे परू संतोषणी. श्री गुरु निघाले तेथुनी, जेथे असे आरोग्य भवानी. वैजनाथ महाक्षेत्र, समस्त शिष्यांसमवेत. श्री गुरु आले तीर्थ पाहात, प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धाशी. काय कारण गुप्त व्हायासी, ते शिष्य बहुवसी. त्यांसी कोठे ठेविले, गंगाधराचा नंदनू. सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून. सांगे नामकरणीसी, पुढील कथेचा विस्तारू. सांगता विचित्र अपारू, मन करुणी एकाग्रू. एका श्रोते सकळी कहू, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वते स्तुपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे. क्रूर यवन शासन, सायनदेव वरद प्रदान. नामं चतुर्दशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.